2026मधील येणारा दुसरा गुरुवार हा श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फलदायी दिवस मानला जातो. पहिल्या गुरुवारी जे संकल्प केले जातात त्यांना गती देण्याचा, अडथळे दूर करण्याचा आणि मनातील संभ्रम नष्ट करण्याचा हा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात गुरुतत्वाचे रूप असून त्यांच्या कृपेने अशक्य वाटणारी कामेही सहज पूर्ण होतात, असा भक्तांचा अनुभव आहे. दुसरा गुरुवार म्हणजे स्वामींवरचा विश्वास अधिक घट्ट करण्याचा आणि आपल्या जीवनातील नकारात्मकतेला कायमचे दूर करण्याचा दिवस आहे. या पवित्र दिवशी सकाळी लवकर उठून शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ ठेवा आणि स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मन शांत ठेवा आणि मनात एकच भावना ठेवा, स्वामी, माझ्या जीवनात जे घडले आहे ते दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा. त्यानंतर डोळे बंद करून श्रद्धेने श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा जपा. मंत्र जपत असताना कोणतीही घाई करू नका, कारण या जपामध्येच स्वामींची ऊर्जा कार्यरत होत असते. दुसऱ्या गुरुवारी एक खास उपाय नक्की करा. स्वामींच्या प्रतिमेसमोर पिवळ्या रंगाचे फूल अर्पण करा आणि पिवळा नैवेद्य ठेवा. शक्य असल्यास चणा डाळ, गूळ किंवा केळी अर्पण करा. त्यानंतर मनोमन स्वामींना सांगा, स्वामी, मला जे योग्य आहे तेच द्या. माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा आणि मला मानसिक बळ द्या. हा उपाय साधा असला तरी त्याचा परिणाम फार खोलवर होतो. अनेक भक्तांनी अनुभव घेतला आहे की दुसऱ्या गुरुवारी केलेल्या या उपायानंतर मन हलके होते, विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. जर तुमच्या आयुष्यात कामे अडलेली असतील, आर्थिक अडचणी असतील, नातेसंबंधात तणाव असेल किंवा सतत नकारात्मक विचार येत असतील, तर हा दुसरा उपाय तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. स्वामी कधीही भक्ताला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. फक्त भक्ताचा विश्वास खरा हवा. कधी कधी स्वामी लगेच उत्तर देत नाहीत, पण ते आपल्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असतात. म्हणूनच या दिवशी कोणतीही शंका मनात न ठेवता पूर्ण श्रद्धेने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा. या गुरुवारी शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा छोटीशी मदत करा. स्वामींना मोठ्या दानाची अपेक्षा नसते, त्यांना तुमचा भाव महत्त्वाचा असतो. तुमच्या हातून झालेली छोटीशी मदतही स्वामींच्या कृपेने मोठा बदल घडवू शकते. लक्षात ठेवा, गुरुवार हा केवळ पूजा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता आणण्याचा आणि मन शुद्ध करण्याचा दिवस आहे. स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही एक ओळ जर मनात खोलवर रुजली तर जीवनातील अर्ध्याहून अधिक दुःख आपोआप दूर होते. दुसऱ्या गुरुवारी हा विश्वास अधिक पक्का करा. चिंता, भीती, तणाव हे सर्व स्वामींच्या चरणी सोपवा आणि निर्धास्त व्हा. स्वामी योग्य वेळी, योग्य मार्गाने तुमची सर्व कामे पूर्ण करून देतात. 2026मधील हा दुसरा गुरुवार तुमच्या जीवनात शांतता, धैर्य आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ. तुमच्या मनातील अडथळे दूर होत आणि श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहो, हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहीन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.